नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन संदर्भात ई समृद्धी पोर्टलवर आपल्याला नोंदणी करून आपला सोयाबीन आपल्याला हमीभावापर्यंत विकायचा होता आणि या संदर्भातील 25 जानेवारीचा एक जी आर आला होता। या जी आर मध्ये पणन विभागाने सांगितलं होतं की नाफेड आणि एनसीसी कडून याची जी काही नोंदणी असणार आहे ई समृद्धी पोर्टलवर 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। बट ती 1 ऑक्टोबर पासून सुरू न होता अजूनही शेतकरी त्याच्यामध्ये विचारामध्ये संभ्रमात आहे की कुठे करायची नोंदणी, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करत नका जा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा। जास्तीत जास्त लाईक करायला मुळीच विसरत नका जा। जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतो। बघा, 1 ऑक्टोबर पासून याची नोंदणी सुरू होणार होती। 1 ऑक्टोबर पासून तर 15 ऑक्टोबर पासून याची प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार होती, जसं की त्यांचा पणन विभागाचा जी आर आला होता। आता यामध्ये जर आपण विचार केला तर 1 ऑक्टोबर पासून नोंदणी तर होतच नाहीये, कारण की ई समृद्धी पोर्टलवर ज्यावेळेस आपण जातोय तिथे आपल्याला 2023चं दाखवतंय, बट 24 साठी तिथे कुठलंही प्रोव्हिजन केलेलं नाहीये। आता ज्यावेळेस शेतकरी किंवा आपले बंधू ज्यावेळेस मोबाईलवरून देखील आपली ई समृद्धी पोर्टलवर माहिती अपडेट करतायत, त्यावेळेस त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इथे वैयक्तिक माहिती, तुमची पासबुक, अकाउंट नंबर, हे सगळे गोष्टी आपल्याला तिथे जमा करायच्या होत्या, जसं की ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या। बट आता ज्यावेळेस नाफेडकडून किंवा पणन विभागाकडून ही एक माहिती समोर आली की अद्यापही ऑनलाईन पद्धतीने ते सुरू करण्यात आलेलं नाहीये आणि म्हणून शेतकरी आता विचारात आहे की करायचं काय। मग याच्या संदर्भातील त्यांनी पुढचं एक अपडेट सांगितलं आहे की जे काही तुमचे खरेदी केंद्र असतील, जवळचे जी काही खरेदी केंद्र आहेत तिकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे की ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडे किंवा तिथे जाऊन आपण ती नोंदणी करू शकता। आता ती नोंदणी करताना आपल्याला काय न्यायचं आहे तर पीक पाहणी केलेला आपला 7/12 न्यायचा आहे, आधार कार्ड न्यायचं आहे, आपलं वैयक्तिक पासबुक जे की आधार कार्ड लिंक असतं ते पासबुक आपल्याला तिथे न्यायचं आहे, जेणेकरून आपण आपलं सोयाबीन आणि याचं सोयाबीनचं जे काही नोंदणी आहे ती नोंदणी आपण तिथे करू शकू आणि आपला सोयाबीन विकू शकू। आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला समजण्यासारख्या आहेत। बहुतेक जे काही आता राज्य शासनाकडून किंवा नाफेड आणि NCCF कडून सांगण्यात आलं आहे की नाफेड 146 एवढे त्यांचे खरेदी केंद्र उभारणार आहे, तर NCCF कडून 56 ते 60 एवढे येणार आहेत खरेदी केंद्र। बट प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर अजून अशी कुठल्याही जिल्ह्यावर किंवा कुठल्याही पणन विभागाकडून अशी प्रत्यक्ष माहिती देण्यात आली नाहीये की कुठेही खरेदी केंद्र आहे। परिणामी सरकारकडून या गोष्टी क्लिअर होत नाहीये आणि म्हणूनच शासनाकडून या गोष्टींना दिरंगाई झाल्यामुळे शेतकरी आता संभ्रमात आहे की सोयाबीन आपण किती दिवस घरात ठेवायचा, कुठे ठेवायचा, कारण की आता सणासुदीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांना देखील जे काही उधारीने पैसे घेतले असतात, बियाणे, या सगळ्या गोष्टींचे पैसे द्यावे लागतात। मग याच्यामध्ये जे काही खरेदी केंद्र जर सपोज असा मागचा काही अनुभव आला आहे की खरेदी केंद्र खूप काही अंतरावर होते, लांब होते आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे दळणवळणाचा खर्चच जास्त असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी काय करतो की जवळचे नजदीकचे जे काही असतील खरेदी केंद्र, मग ते प्रायव्हेट असो कोणी असो, त्यांना ते विकून देता आणि तात्काळ पैसे मिळवून घेता। शासनाकडून ह्या गोष्टींचं त्यांनी मूल्यांकन करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या जास्तीत जास्त तालुक्यापर्यंत म्हणजे 10 ते 15 किलोमीटरच्या आत ह्या गोष्टी शेतकऱ्याला मिळतील। शासनाकडून हेही सांगण्यात आलं होतं की जर हे तुम्हाला हे अंतर जास्त वाटत असेल खरेदी केंद्रांचे, तर त्यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की जे काही बचत गट असतील बचत गटांना देखील त्यांनी आवाहन सांगितलं होतं तुम्ही खरेदी करून घ्या। आता याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला परभणी जिल्ह्याची सांगावीशी वाटेल की परभणी जिल्ह्याकडून त्यांचे खरेदी केंद्र हे जाहीर करण्यात आले, जसं की परभणीमध्ये मोडा झालं तुमचं, जिंतूर, पूर्णा, मोंडा, मानवत, पात्री, स्वप्नभूमी, शेलगाव, बोरी, सेलू या ठिकाणी आपल्याला आता सोयाबीन खरेदी केंद्र उभारण्यात आले। तिथे जाताना देखील तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुमचं 7/12 सोयाबीनची नोंद असलेला 7/12 तुमचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड हे सगळं घेऊन जाऊन तिथे आपण नोंदणी करू शकता। मित्रांनो, लवकरच हे जे कापूस सोयाबीनचं अनुदान होतं आणि आता सोयाबीनचा जो काही हमीभाव आहे, उडीदचा हमीभाव आहे, हे सगळ्या गोष्टी सरकारला येत्या काळामध्ये नक्कीच भोवणार आहेत। याच्यावर देखील आपण ॲनालिसिस करणार आहोत, त्यामुळे नेमकं काय होणार आहे या सरकारचं पुढे ते आपण या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।